नमस्कार. समजा एका राजकीय पक्षाचा बालेकिल्ला आहे जो भेदणं जवळजवळ अशक्य वाटतंय. अशावेळी एका गोपनीय दस्तऐवजातून एक अशी रणनीती समोर येते जी या बालेकिल्ल्याला आव्हान देऊ शकते. आज आपण त्याच डॉक्युमेंटच्या आत डोकावणार आहोत. पण प्रश्न हा आहे की इतक्या मोठ्या सत्तेला आव्हान देणं खरंच शक्य आहे का? चला शोधूया. तर आव्हान किती मोठं आहे हे समजण्यासाठी फक्त एक आकडा पुरेसा आहे. तब्बल 36.13% हे आहे 2024च्या नाशिक पूर्व विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने मिळवलेल्या विजयाचं प्रचंड मोठं अंतर. म्हणजे विचार करा, केवढी मोठी ही आघाडी आहे. आणि मग साहजिकच एक प्रश्न उभा राहतो की जेव्हा आकडेवारी इतकी एकतर्फी असेल तर मग विजयाची शक्यता तरी असते का? इतक्या मोठ्या वर्चस्वाला कोणी आव्हान देऊच कसं शकतं? एखादा मार्ग खरंच आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आधी हा राजकीय बालेकिल्ला नीट समजून घ्यावा लागेल. तर आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या भागात आपण महाराष्ट्रातील नाशिक पूर्व मतदारसंघाबद्दल बोलूया आणि बघूया की या प्रचंड विजयामागे नेमके आकडे काय सांगतात. तर नाशिक पूर्व मतदारसंघ हा जवळजवळ पूर्णपणे शहरी भाग आहे. म्हणजे नाशिक शहराचे बरेचसे वॉर्ड यात येतात आणि इथले मतदारही खूप वेगवेगळे आहेत. इथे मध्यमवर्गीय शहरी नागरिक दिसतील, झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत आणि व्यापारी उद्योजक वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. एकदम मिक्स वातावरण आहे. ओके, तर आता मतदारसंघाची ओळख झाली. आता वळूया दुसऱ्या भागाकडे आणि जरा खोलात शिरूया. पाहूया की सत्ताधारी पक्षाने ही इतकी मोठी आघाडी नक्की मिळवली तरी कशी. ही टाईमलाईन बघितली की सगळा इतिहासच समोर येतो. बघा, 2009 मध्ये मनसे जिंकली होती, पण 2014 पासून भाजपने आपली पकड घट्ट करायला सुरुवात केली. 2019 मध्ये ते पुन्हा जिंकले, पण मार्जिन थोडं कमी झालं होतं. आणि मग आलं 2024चं वर्ष, जिथे त्यांनी मताधिक्याचा एक नवीन रेकॉर्डच तयार केला. आणि हा चार्ट तर बघा, हे आकडे खरंच थक्क करणारे आहेत. फक्त 5 वर्षात म्हणजे 2019 ते 2024 या काळात काय बदल झालाय बघा. भाजपची मतं 47% थेट 64% गेली, म्हणजे तब्बल 16-17% उडी. आणि त्याचवेळी विरोधी पक्षांची मतं 41% घसरून 28% आली. हा खूप मोठा बदल आहे. मग प्रश्न येतो की असं झालं तरी कसं? या विजयामध्ये कारणं काय आहेत? तर या रिपोर्टनुसार काही गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. एक म्हणजे त्यांची आमदार आपल्या दारी सारखी आक्रमक मोहीम. दुसरं, त्यांची एक मजबूत आणि पैशाने सुसज्ज असलेली पक्ष संघटना. तिसरं, विकासासाठी मतं द्या हे लोकांना भावलेले नॅरेटिव्ह. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक विखुरलेला आणि कमजोर विरोधी पक्ष. ओके, तर आतापर्यंत सगळं सत्ताधारी पक्षाच्या बाजूने दिसतंय, बरोबर? पण आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळतोय. कारण हे आकडे जरी एका बाजूने झुकलेले असले तरी याच डॉक्युमेंटमध्ये एक अशी गोष्ट शोधून काढली आहे जी या बालेकिल्ल्याची एक मोठी कमजोरी आहे. आणि या संपूर्ण रणनीतीचं सगळं गुपित या एका वाक्यात दडलंय. रिपोर्ट म्हणतो की सत्ताधारी पक्षानं जी विकासाची आश्वासनं दिली आहेत आणि लोकांना जमिनीवर जो अनुभव येतोय यात खूप मोठं अंतर आहे, एक गॅप आहे. आणि हीच गॅप, हीच दरी एक मोठी संधी आहे. आता ही दरी किंवा गॅप फक्त हवेतली गोष्ट नाहीये. याचा ठोस पुरावा म्हणजे मतदारांच्या तक्रारी. हा हिटमॅप बघा. अपूर्ण पायाभूत सुविधा आणि खराब शहरी सुविधा या तक्रारींची तीव्रता जास्त दाखवली आहे. आणि हे कुठे जास्त आहे तर नाशिक रोड, देवळाली आणि झोपडपट्टीच्या परिसरात. म्हणजे लोकांना खरंच त्रास होतोय. तर मग ही कमजोरी सापडली, लोकांच्या तक्रारी समोर आहेत. मग याचा फायदा कसा घ्यायचा? इथेच या रणनीतीचा खरा भाग सुरू होतो. आपल्या चौथ्या भागात आपण बघूया की या बालेकिल्ल्याला आव्हान देण्यासाठी नक्की काय प्लॅन बनवला आहे. पण थांबा, प्लॅन बघण्याआधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की जो उमेदवार आवाहन देणारा आहे त्याची स्वतःची स्थिती काय आहे. आणि खरं सांगायचं तर आवाहन खूप मोठं आहे. उमेदवाराला फारसं कोणी ओळखत नाही, जमिनीवर संघटना एकदम कमजोर आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या तुलनेत पैसाही खूप कमी आहे. त्यामुळेच ही रणनीती इतकी महत्त्वाची ठरते. या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी एक चतुर्मुख रणनीती सुचवली आहे. म्हणजे काय तर 4 बाजूंनी हल्ला करायचा. पहिला चेहरा जनतेचा चेहरा, म्हणजे लोकांमध्ये मिसळून त्यांच्याशी बोलून विश्वास निर्माण करायचा. दुसरा मुद्द्यांचा चेहरा, म्हणजे फक्त स्थानिक समस्यांवर जसं की अपूर्ण कामं यावरच बोलायचं. तिसरा उमेदवाराचा चेहरा, म्हणजे उमेदवाराची एक वंचितांचा आवाज अशी नवी ओळख तयार करायची. आणि चौथा प्रतिस्पर्ध्याचा चेहरा, म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या कामावर प्रश्न विचारायचे आणि त्यांच्या हल्ल्यांना तयार राहायचं.
तर आता सगळा प्लॅन आपल्या समोर आहे. एका बाजूला कागदावरची ही एकदम परफेक्ट वाटणारी योजना आणि दुसऱ्या बाजूला आहे कठोर राजकीय वास्तव. मग प्रश्न तोच उरतो की फक्त एक चांगला प्लॅन असणं पुरेसं आहे का? ही स्लाइड खरं तर या संपूर्ण लढाईचं सार आहे. एका बाजूला आहे सत्ताधारी पक्षाचा बालेकिल्ला, ज्याच्याकडे मजबूत संघटना आहे, विकासाचा नॅरेटिव्ह आहे, भरपूर पैसा आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे आव्हान देणारा, ज्याच्याकडे एक डेटावर आधारलेली योजना आहे आणि शस्त्र म्हणून आहेत लोकांच्या खऱ्या तक्रारी. आणि शेवटी आपण पुन्हा त्या मूळ प्रश्नावर येऊन थांबतो. एक हुशार, डेटा आधारित रणनीती सत्तेच्या प्रचंड ताकदीवर आणि एका खोलवर रुजलेल्या राजकीय मशिनरीवर मात करू शकते का? या प्रश्नाचं उत्तर फक्त नाशिकपुरतं मर्यादित नाहीये, तर कदाचित ते देशभरातल्या राजकारणाची दिशाही ठरवू शकतं.